आपण तापमान या धड्याचा अभ्यास करत आहोत. तर आता पुढील विभाग. चला तर आपण आतापर्यंत बघितलं आपल्या मागील धड्या म्हणजे आता आपण जो धडा शिकतोय ह्याच्या अगोदरच्या उपक्रमात आपण बघितलं की तापमान कशा रीतीने विषुववृत्तावर असतं, त्याच्यानंतर वरती कसे कटिबंध आपल्या पृथ्वीवरती आपण केलेले आहेत. शीतकटिबंध, समशीतोष्ण कटिबंध आणि त्याच्यानंतर आपला उष्ण कटिबंध. तर आता बघूया की तापमानाच्या वरती एक कृती. तर कृती काय आहे, तर आपल्याला एक चित्र दिसतंय. तर एक मुलगी एका परातीमध्ये तिच्या पुढे एक भांड आहे आणि एका मुलाच्या पण. तर ते काय करतायत ते आपण बघूया आता. तर समान आकारमानाची दोन भांडी समप्रमाणात पाण्याने भरून घ्यायची आहे. त्याच्यानंतर त्यातलं एक भांड घरातच ठेवायचंय आणि दुसरं भांड सूर्योदयाच्या सुमारास घराबाहेर ठेवायचंय. आता घराबाहेर ठेवलेल्या भांड्यावर सतत सूर्यकिरण पडतील याची काळजी घ्यायची. म्हणजे घरात जे भांड आपण ठेवणार त्याच्यावरती काय सूर्यकिरण येणार नाही, परंतु जे भांड आपण घराच्या बाहेर ठेवणार ज्याच्यावर सूर्यकिरण येतील अशा रीतीने त्याच्यावरती सूर्यकिरण ही येतच राहणार. याची काळजी आपणच घ्यायची. आता दुपारच्या वेळीस काय करायचंय, तर घरातल्या जमिनीवर अनवाणी चालून जमिनीच्या तापमानाचा अंदाज घ्यायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण पहिल्यांदा संपूर्णपणे कृती वाचूया आणि त्याच्यानंतर मग त्याच्यावरती चर्चा करूया, स्पष्टीकरण करूया. पाण्यात हात घालून पाण्याच्या तापमानाचा अंदाज घ्यायचा आहे. जे घराच्या बाहेर ठेवलं होतं आणि जे घराच्या आतमध्ये ठेवलंय त्या दोन्ही पाण्याचा अंदाज कसा घ्यायचा आहे तुम्हाला हात घालून. त्याच्यानंतर सुरुवातीला केलेला जमीन आणि पाण्याचा प्रयोग सायंकाळी 7 वाजता पुन्हा करून बघायचा आहे. म्हणजे संध्याकाळी 7 वाजता जेव्हा सूर्य मावळतो त्याच्यानंतर परत आपल्या ते भांड्यामध्ये पाणी घेऊन घराच्या बाहेर परत ठेवायचंय आणि आतमध्ये पण ठेवायचंय. शिवाय आपण आपल्या घरातल्या जमिनीवर अनवाणी पायाने सुद्धा चालायचंय की काय फरक होतो. आता हे पण आपल्याला बघायचंय. आणि त्याच्यानंतर तुम्ही जे जे काही कराल त्याची नोंद आपल्या वहीमध्ये तुम्हाला करावी लागणार आहे. तर आता ह्याच्यावरून आपल्याला स्पष्ट असं दिसेल विद्यार्थी मित्रांनो की जेव्हा सकाळी तुम्ही हे सूर्यकिरणाच्या किरणामध्ये जेव्हा आपलं भांड ठेवता तेव्हा त्याच्यामध्ये जेव्हा हात घालता तेव्हा ते निश्चितच पाणी गरम लागतं आणि जे घराच्या आतलं असतं त्याच्यावर सूर्यकिरण पडतच नाहीत. त्याच्यामुळं साहजिकच ते पाणी तुम्हाला गरम लागणारच नाही. आणि तेच पाणी तुम्ही संध्याकाळी जे करता ठेवता तर त्याच्यात कोमटपणा जाणून येणार. रात्री काय संध्याकाळी सूर्य मावळल्यावर काय ते गरम पाणी होणार नाही एवढं. आणि तसंच आतलं ठेवलेलं तर पूर्णच थंड होणार. आणि हे झालं पाण्याच्या बद्दल. आणि आता आपण अनुभवणारे अजून दुसरं म्हणजे आपण जे अनवाणी चालणार आहोत आपल्या घराच्या आतमध्ये सूर्य दुपारच्या वेळेस, तर त्यावेळेस निश्चितच आपली जमीन तापलेली असणार कारण सूर्यकिरण प्रखर असतात दुपारच्या वेळेस. त्याच्यामुळं जमिनीला लागणारी उष्णता, गरमी, तापमान ते तुमच्या पायाला नक्कीच लागणार. आणि संध्याकाळी हा प्रयोग कसा होणार की ते जमीन थंड झालेली असणार. सूर्य मावळल्यानंतर त्याची तापमान हे त्या जमिनीला लागणारच नाही. त्याच्यामुळं साहजिक आहे की त्यावेळेस तुमच्या पायाला असं गरम असं लागणारच नाही. बरोबर. त्याच्यानंतर आपल्याला नेहमी असं वाटतं की सूर्यकिरणामुळे हवा तापते व गरम हवेमुळे जमीन व पाणी म्हणजे तापतं. पण प्रत्यक्षात मात्र काय घडत असतं ते आपण बघूया. तर जमीन व पाणी हे सूर्यकिरणामुळे प्रथम तापतं. कुणामुळं? सूर्यकिरणामुळे. आणि त्यानंतर जमीन आणि पाणी यांनी शोषलेली उष्णता वातावरणात उत्सर्जित होते. म्हणजे काय होते? बाहेर पडली जाते. आपण जेव्हा त्याला पाय लावतो, हात लावतो तेव्हा आपल्याला पटकन चटका लागतो. त्याप्रमाणे त्यामुळं भूपृष्ठालगत असलेला हवेचा थर वरच्या दिशेने तापत असतो आणि म्हणूनच पृष्ठभागालगतची हवा ही जास्त काय असते? गरम असते. आणि पृष्ठभागापासून आपण जसं जसं वरती 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 जातो तस तसं हवामानाच्या म्हणजे तापमानामध्ये ही घट 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 होत जाते. म्हणजे कमी विरळ वातावरण होत जातं. कारण तिथं सूर्याची किरण ही लंबरूप रीतीने पडतात. त्याच्यामुळे तिथं जास्त एवढे गरम किंवा उष्णता किंवा तापमान वाढत
नाही. आणि समुद्र सपाटीला असणारं तापमान हे पर्वतीय भागात कमी झालेलं आपल्याला आढळतं. हे असं प्रत्यक्षात तापमानाची ह्या रचना आहे, स्थिती आहे. समजलं? आता आपण पुढे जाऊ. आता ह्याचं भौगोलिक स्पष्टीकरण. जमीन पाण्याच्या तुलनेत लवकर थंड झाली. पाणी हे किंचित कोमटच राहिले. जमिनीवरील हवा लवकर तापून लवकर थंड होते. परिणामी समुद्र किनारी भागात खंडातार्गत भागांपेक्षा हवेचे तापमान दिवसा कमी असते आणि रात्री काय असतं? जास्त असतं. रात्रीचं प्रमाण जास्त असतं. तसंच खंडातगर्त भागात किनारी भागापेक्षा हवेचं तापमान हे दिवसात जास्त असतं आणि रात्री काय असतं? कमी. लक्षात आले फरक? लक्षात आलं बघा, नीट लक्षात घ्या. आलं? समुद्रकिनारी भागात समुद्राचं पाणी तापतं, त्याची वाफ पाण्यात हवेत मिसळून जाते आणि ही पाण्याची वाफ हवेतील तापमान साठवू शकतं. त्यामुळं या भागामध्ये हवा कशी असते? आर्द्र आणि उबदार अशी हवा असते. आलं लक्षात? चला पुढे जाऊया. आता अजून स्पष्टीकरणामध्येच आपण आता आहोत. तर याच्या उलट आता खंडातगर्त भागात बाष्प नसल्यानं हवा ही कशी असते? कोरडी, नुसती कोरडी असते आणि याचा परिणाम कशावर होतो? तापमानावर. तर ह्या दिवसभराच्या कमाल आणि किमान तापमानातील फरकास त्या ठिकाणाची दैनंदिन तापमान कक्षा असं म्हणतात. दिवसभर जे कमाल आणि किमान वातावरणातला हा जो फरक असतो, कमी जास्त, असमान, असंबंध, तर त्याला काय म्हणतात? दैनंदिन तापमान कक्षा. आता किनारी भागात दिवसा आणि रात्रीच्या तापमानातील फरक हा कमी असतो. लक्षात आलं? तर खंडातगर्त भागात तापमानातील फरक जास्त असतो. उदाहरणार्थ आपण उदाहरण घेतलं की तुम्हाला लगेच कळेल. बघा की किनारी भागातील तापमान म्हणजे मुंबईचं तापमान हे सम आहे, पण नागपूरचं कसं आहे? विषम आहे. म्हणून कोकण किनारी भागातील तापमान कक्षा ही कमी असते, तर विदर्भात ही कक्षा कशी आहे? जास्त. आलं लक्षात? व्यवस्थित? चला तर पुढे जाऊया. आता त्याच्यासाठी एक कृती आहे, ती आपण बघून घेऊया. तापत ठेवलेल्या पाण्यामध्ये 4-5 प्लास्टिकची बटणं घालायची आणि त्या बटनांची हालचाल कशा प्रकारे होते हे तुम्ही बघायचंय. पाणी तापल्यानंतर ते प्रसरण पावतं, बरोबर आहे? आणि तळाकडे जे गरम होतं, उष्ण होतं, तर ते जास्त गरम पाणी काय होतं? वरती 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 येतं आणि त्याच्याबरोबर ती बटणं सुद्धा पाण्याच्या पृष्ठभागावर येतात. गरम झालं की ती वरती येतात, कारण खाली आग लावलेली असते, त्याच्यामुळे उष्णता निर्माण होते. त्याच्यानंतर वरचं पाणी, थंड पाणी असतं, ते तळाकडे जाऊ लागतं. त्याच्यानंतर बटणं देखील परत खाली जातात. असं सतत होऊ लागतं. तर आपल्याला असंच लक्षात येईल की तापल्यामुळं पाण्यात ऊर्ध्वगामी प्रवाह निर्माण होतात. म्हणजे खालचं गरम पाणी वरती यायचं, वरचं थंड पाणी खाली जाणार, परत ते गरम होऊन वरती येणार, हा असा चक्र चालू असतं. म्हणजे कसला? ऊर्ध्वगामी प्रवाह. निसर्गात मात्र याच्यापेक्षा थोडी वेगळी परिस्थिती आणि वेगळ्या प्रकारे असतं. तर ते कसं असतं? तर तापमानातील जे फरक होतात महासागरामध्ये पाण्याचे, ऊर्ध्वगामी तसंच क्षितिज समांतर असे प्रवाह निर्माण होतात. तसंच पाण्याच्या घनतेत झालेला बदल, पाण्याची घनता ही वाढते, त्याच्यामुळे वारं हे निर्माण होतं आणि सागरी प्रवाह हे विषुववृत्त, ध्रुवीय प्रदेश ते ध्रुवीय प्रदेश असे आणि विषुववृत्त असे वाहतात. म्हणजे कसे बघा, विषुववृत्त ते ध्रुवीय प्रदेश आणि ध्रुवीय प्रदेश ते विषुववृत्त प्रदेश, अशा रीतीने ते वाहत असतात. लक्षात आला फरक की कसं होत असतं? हे बदल हे कसं घडत असतं? सगळं आलं लक्षात? बरोबर. चला आता पुढे एक छोटीशी चर्चा आहे, लक्ष द्या जरा थोडस. हरित गृहवायूचं परिणाम. वातावरणातील काही वायू जसं काही एरोगन, कार्बन डायऑक्साइड इत्यादी आणि पाण्याची वाफ हे जमिनीतून बाहेर पडणारी उष्णता. बघा, हे वायू जे आहेत, हे जमिनीतून जे बाहेर पडणारी जी उष्णता असते,
त्याच्यामध्ये दीर्घकाळ स्वतःमध्ये सामावून ठेवू शकतात हे वायू. आणि नंतर या वायूमुळं वातावरणातील हवेचं तापमान हे वाढतं. काय होतं? वाढतं. आणि मग वातावरणातील या वायूंचं वाढतं प्रमाण हे हवामान बदलाला कारणीभूत पडतं. कारण हे वायू काय करतात? ते संपूर्णपणे उष्णता जी जमिनीतून निघते तिला पकडून ठेवतात आणि मग त्याच्यानंतर त्या हवेचं तापमान वाढतं आणि मग काय होतं? परत बदल होणार सगळे हवेमध्ये आपल्या. याच कारणाने पृथ्वीचं तापमान वाढत असतं. आणि आपले जे हवामान शास्त्रज्ञ आहे त्यांचं मत असं आहे की यालाच जागतिक तापमान वाढ असं म्हणतात. कारण ही खूप मोठी उलाढाल होते. जर बघितलं तर नीट अगदी निरीक्षण केलं आणि जर नीट अनुमान काढलं आणि नीट प्रकारे अभ्यास केला तर हे वातावरणातील खूप मोठे असे घडामोड आणि बदल आहेत त्याच्यामुळं. म्हणूनच याला जागतिक तापमान असं म्हणतात. आणि ज्या वायूमुळं ही वाढ होते त्या वायूंना हरितगृह वायू असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? हरितगृह वायू असं म्हटलं जातं. बरोबर आलं लक्षात? हरितगृह वायू असं म्हटलं जातं. बरोबर लक्षात आली सगळी गोष्ट? चला पुढे जाऊया. आता आपण काय शिकलो? समुद्रकिनारी भागात खंडात्कर भागापेक्षा हवेचे तापमान हे दिवस कमी असते तर रात्री जास्त असतं. दिवसा कमी असतं तर रात्री जास्त असतं. तर ह्याचं भौगोलिक कारण तुम्हाला द्यायचं आहे. आणि तापमान कक्षा कशाला म्हणतात? बरोबर. चला तर मग आता आपण आपल्या पुढच्या विभागात प्रवेश करूया.